कोई बंदा जिसका सैलरी रहेगा 31,000 तक और वो बंदा अगर 4 व्हीलर लेके जाए काम पे तो लोगों का रिएक्शन क्या होगा। मुझे ऐसा फील येतो की मोटो ब्लॉगचं शूट आहे, पण ये तो हम लोग कार के अंदर कर रहे हैं ना दोस्तों। काय बोलतात ते तुमच्याकडे 2-2 गाड्या, आमच्या गाडीला स्विच बसवायला टाईम नाही भेटत, कारण जेव्हा चेक केलं तेव्हाच कळतं की आपण किती खोल पाण्यात। हे गाईज गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमच्या आजच्या ह्या ब्लॉगमध्ये। आजचा ब्लॉग स्टार्ट झालाय सकाळचे ऑलमोस्ट 9 वाजलेत आणि मी जस्ट आत्ता साईडवरती निघालोय। सीन असा आहे की आपली जी बाईक आहे ती बाईक झाली ब्रेकडाऊन, म्हणजे ब्रेकडाऊन नाही, थोडीशी हे झाली आहे, सर्व्हिसिंग वगैरे करायची। सो मग तिला शोरूमला पाठवलं आणि श्रेयस दादा गेलेला उज्जैनला। सो बोर्ड माझ्याकडेच आहे कालपासून, म्हणजे काल ऑफिसवरून आम्ही घरासाठी म्हणजे जे प्लॅनिंग चाललं आमचं घराचं तर ते करायला गेलो होतो, पण ते काय आमच्या मनासारखं झालं नाही। पण तरी मला जरा ब्लॉगमध्ये जरा कमेंट सेक्शनमध्ये सजेशन द्या जरा कि हम लोग कैसे कर सकते, मतलब क्या क्या उस पर डिसिजन ले सकते, कारण आमचं पण अजून डोकं चालत नाही, पण विचार करतोय आम्ही, लेट्स सी। पण आत्ता सध्या मी रस्त्यानेच चाललोय आणि हे देखो अर्धा रस्ता माझा पार झालाय। जस्ट आता साईडवरती निघालोय। साईडवरती आज बोलतात की कामाचा लोड आहे, रोज असंच असतं। साईडवरती पहिल्यांदा कॉल येतो की कामाचा लोड आहे, कामाचा लोड आहे, आणि तिथे गेले की मग काय एवढं मेजर काम नसतं, पण तरीसुद्धा मी वेळेत चाललोय। बघू आता तिथं साईडवरती गेल्यानंतर काय होतंय। बाय द वे रोज आपला ब्लॉग घरातून चालू होत असतो, पण आज ब्लॉग झालाय अर्ध्या रस्त्यामध्ये चालू। त्याचं रिझन असं की ऋतुजा थोडीशी आजारी, सो मग मी घरामध्ये शूट नाही केलं। बाकी मग मस्त फ्रेश मूड आहे, साईडवरती चाललोय, लेट्स सी पुढं काय काय होतंय। लाइक कोई बंदा जिसका सैलरी रहेगा 31,000 तक और वो बंदा अगर 4 व्हीलर लेके जाए काम पे तो लोगों का रिएक्शन क्या होगा, ये मेरे को देखना है आज साइड में, इसलिए मैं लेके जा रहा हूँ। लेट्स सी आगे क्या होता है। लेकिन अभी तो मैं ट्रैफिक में चल रहा हूँ। बाय द वे असं काय नाही की हे शॉपचं वगैरे, ॲक्च्युली माझ्याकडे बॅकअपसाठी काही गाडीच नव्हती आणि आता साईडवरती म्हणजे माझा डेलीचा जो टाईम असतो ना त्या टायमिंगमध्ये मला गेलं पाहिजे। सो मग डोळ्यासमोर ही होती, म्हटलं आज हिची मजा घेऊ, कारण श्रेयस दादा गेलाय तिकडे उज्जैनला, म्हटलं आपल्याकडे आहे ऑपॉर्च्युनिटी तर चलो चलते। ह्यावाल्या पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये असं वाटतं की मी असं काहीतरी मोटो ब्लॉग वगैरे शूट करतो, माहिती आहे का, म्हणजे असं फील येतो की मोटो ब्लॉगचं शूट आहे, पण ये तो हम लोग कार के अंदर कर रहे हैं ना दोस्तों, जाने दो ऐसा कुछ नहीं। ये देखो ट्रॅफिक भी लग गया, ह्याच्यामुळे लोक 4 व्हीलर यूज करत नाही आमच्या इथं, म्हणजे लाईक ट्रॅफिकचा खूप इश्यू आहे आमच्या इकडं। सो मग लोक 4 व्हीलर यूज करत नाही जास्त। तुम्हाला एक मजा जाऊ पाटील साहेब, गाडी नाही आवडली का तुम्हाला? साहेब बोलतात तुमच्याकडे 2-2 गाड्या, आमच्या गाडीला स्विच बसवायला टाईम नाही भेटत आहे। एनिवे गाईज आपली गाडी इथं पार्क केली, पण ह्या साईडला नाही लावायची गाडी, जर थोडंसं सावलेलं एका ठिकाणी पार्क करतो आणि आपलं JCB तिथं लावलेलं आहे। अजून त्यांच्या हायवा वगैरे येणार आहेत, सो लगेच काम चालू होणार नाही। तुषारसोबत थोडा वेळ गप्पा मारतो। हे देखो आता बघा आम्ही 2 दिवसामध्ये एवढं प्रॉपर सगळं लेवल मारलं, एकदम क्लीन झाले, म्हणजे मुरमाची लेवल फायनल झाली। आता आम्हाला याच्यावरती एक GSBचा लेअर द्यायचं आहे। हे गाडी कुठे लावू सांग? ठीक आहे चालते। सो गाईज आत्ता आम्ही जस्ट नाश्ता केलाय, सकाळचे 11 वाजत आले, हे काम चालू होतं। ॲक्च्युली इथं आहे ना बारीक मुरुम आहे, वाजू नको ना रे सोंग्या। हा गौरव रोलर चालवतो, मागच्या 2 ब्लॉग्समध्ये हा माझ्यासोबतच आहे। एनिवे आम्ही ते काम करत होतो ना, आता सीन असं आहे आम्हाला नाश्ता करायचा होतं, थोडंसं आम्ही वडापाव वगैरे आणलं होतं, म्हणजे गौरवने आणले होते, गौरव स्पॉन्सर होता, तर गौरवने वडापाव वगैरे आणले होते, ते वडापाव खाल्ले। आणि प्लॅनमध्ये आता परत चेंज झाला, म्हणजे ते सुपरवायझर बोलतात की त्या आतमध्ये साईडला आपण इथून जे आतमध्ये गेल्यानंतर जे आपण लेवल करत होतो ना ते वाला लेवल करून घ्या, कारण इथं ऑलरेडी आम्हाला परत बॅक फिलिंग करायचं, म्हणजे तो जो मोठा मुरुम राहणार आहे ना तो आम्हाला इकडे आणून टाकायचा। सो आता आतमध्ये जायचं आहे आणि तिकडचं लेवल चालू करायचं आम्हाला। चलो दुपारचे 1 वाजलेत आणि आमचा लंच ब्रेक झाला आहे फायनली। सो माझ्यासोबत अजून एक JCB आहे जो की माझ्यासोबत काम करतोय, त्याला हे रफ लेवल मारायला लावलेत आणि रोलर तर काय उभाच आहे, पण मी लेवल मारलेत काही फायनल लेवल। ये देखो असं वाटतं ते, म्हणजे हे ऑलमोस्ट आता हे फायनल आहेत, याच्यामध्ये फक्त एकदा चेक करायला लागतील
आणि मग त्याच्यानंतर मग डिसाईड होईल ह्या लेवल प्रॉपर आल्यात की नाही. कारण जेव्हा चेक केलं तेव्हाच कळतं की आपण किती खोल पाण्यात आहे. बाय द वे हे वालं मशीन आहे ना, हे 74 HP आहे, जे की 2022चं आहे. ऑलमोस्ट खराब झालं रे. एनिवे आपल्याला काय करायचं, आता माझा लंच ब्रेक झाला आहे. सो आम्ही जेवायला चाललो आहे आणि जेवायला मी आहे, उमेश सर आहेत, अजून बरेच लोक आहेत. सो नवीन नवीन मंडळींसोबत जरा इंटरॅक्शन होते, मज्जा येते. लेट्स सी पुढं काय होतं. सगळेजण एकत्र आले की बघू. लंच ब्रेक झाला की परत मला मग हे लेवल चालू करायचे. पहिलं तर जरा जेवण करून घेतो. मित्रांनो आमचा लंच ब्रेक संपला आणि मी आणि आमच्या गौरवने अँड्रॉइड स्क्रीन बसवली आहे बघा. अँड्रॉइड बसवली. आता काम करता करता पिक्चर बघायचा प्लॅन आहे आणि दुसऱ्या JCB पण काम करतोय. माझं पण काम चालू आहे. संध्याकाळचे 7 वाजलेत आणि माझी सुट्टी झाली. सो आत्ता मी घरी चाललो आहे आणि घरी गेल्यानंतर काही एवढी विशेष कामं नाही. फायदा आज साईडवरती खूप मजा आली. काम करायला पण भरपूर मजा आली, कारण सगळे JCB एकत्र होते ना. सो मजा भरपूर येते काम करायला. आणि दुपारी जेवायला पण काही आणलं नव्हतं, तर आज एका सरांचा बड्डे होता. सगळ्यांनी एकत्र पार्टी वगैरे केली, म्हणजे छोटीशी पार्टी वगैरे. त्यांनी एक असं स्नॅक्स वगैरे आणलं होतं. सो आम्ही त्याच्यावरती दिवस काढला आहे. आत्ता तरी मी घरी चाललो आहे आणि आजचा दिवस एंड झाला आहे. सो ब्लॉग पण एंड करू. सो भेटू अशा पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि ब्लॉग जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू आपण. काळजी घ्या. बाय बाय.